आज फुलं किती छान आले, मस्त आले फुलं आज. आजचं वातावरण बघा, मस्त आहे, गार वारं आणि त्यात कवळून. वातावरण किती छान आहे, मस्त आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे शीतल. माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वांना शुभ सकाळ. आजचं वातावरण बघा किती छान आणि सुंदर, मस्त आहे वातावरण आज. आणि फुलं पण आपल्या झाडावर खूप छान आलेली आहेत आज. आणि मी आज करणार आहे छोले. एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे. जशी मी करते ना तशीच दाखवणार आहे. म्हणजे जर नवीन कोण शिकत असेल छोले करायचं तर त्यांना सहज येईल अशी पद्धत मी दाखवणार आहे. यासाठी मसाला काय काय लागणार आहे हे तुम्हाला दाखवते. फ्रीज मध्ये ठेवत असते खोबरं, ते एकदम वाळलेलं होतं म्हणून मी पाण्यात भिजत घातलेलं आहे. आणि छोले पण मी रात्रीच भिजत घातलेले आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवणार आहे छोले. आणि चव तर म्हणाल तर भन्नाट लागते. चला यासाठी मसाल्याची तयारी करूया. आणि कुकरला पहिला छोले लावून घेते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते छोले बी. लागलं मी भात पण लावून घेते. दोन्ही पण होते, भात आणि छोले पण शिजतात. छोले शिजताना जरासं मीठ घालायचं म्हणजे लवकर शिजते. थोडंसंच घालायचं, नंतर आपण फोडणी देताना पण घालत असतो. चार शिट्ट्या देणार आहे. छोले शिजते तर मसाल्याची तयारी करून घेऊया. छोलेसाठी तर मसाला काय काय घेतलाय बघा. अर्धा एक भकाल घेतलेला आहे खोबऱ्याचं, आणि 2 कांदा घेतलेले आहेत मोठी, आणि 2 टोमॅटो घेतलेला आहे. तीळ, जिरं, आलं आणि लसूण. हा वल्ला मसाला आहे की नाही तुम्ही तेलात तळू पण शकता. मी खरं असंच घेणार आहे. चला बारीक करून घेऊया. कुकर गारूसपर्यंत चपात्या करून घेते. कुकर झालेला आहे आपला.
छोले किती छान शिजलेत बघा, मस्त शिजलेले आहेत. चला आता फोडणी टाकूया. इथं मी कढई ठेवलेली आहे, गॅस पण चालू केलेला आहे, कढई पण तापलेली आहे. एक 4 चमचे मी तेल घेणार आहे, कारण जास्त आहे ना. तेल पण चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये मसाला घालायचा. हा आपण मसाला केलेला आहे ना, तो घालायचा यात. आता मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत, म्हणजे कच्चेपणा जायला पाहिजे असा मसाला भाजायचा. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. ह्यामध्ये आता सगळे कोरडे मसाले घालायचे. हळद, हिंग, चटणी चवीपुरतं, कांदा लसूण चटणी, यामध्ये छोले मसाला, चवीपुरतं मीठ. आता हा सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा. आता ह्याला पण तेल सुटलं पाहिजे मसाल्याला, या इतकं छान भाजून घ्यायचं. बघा तेल सुटलेलं आहे, किती छान तेल सुटले बघा, म्हणजे मसाला चांगला आपला भाजलेला आहे. ह्यामध्ये छोले घालायचे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. तुम्हाला पाहिजे तेवढं आता पाणी घालू शकता. मी घटमुटच करणार आहे. मसाल्याचं धून घातलेलं आहे पाणी. चला त्याला छान पैकी उकळी आणून देऊया, खळाखळा. चला याला उकळी येते तोपर्यंत तुम्हाला एक सांगते. आकाश मुंबईला गेलेला होता, लालबागचा राजाचं दर्शन घ्यायला गेलेला होता, आणि त्याला खूप छान दर्शन झालेलं आहे. पहिला मी त्याला अडवत होते जाऊ नको म्हणून, पण खूप प्रचंड गर्दी असते. आपल्या घरात आहेच की लालबागचा राजा, तरी नाही त्याला समक्ष बघायचं होतं. आम्ही कोल्हापुरात पण बघितलेलं आहे. ज्या वेळेला लालबागचा राजा कोल्हापुरात आला ना, तो आम्ही जाऊन दर्शन सुद्धा घेऊन आलेलो आहे. इतकं आम्हाला लालबागचा राजा ना अतिशय प्रिय आहे. तर त्याला बघायचा होता मुंबईचाच राजा, म्हणजे लालबागचा राजा मुंबईचाच बघणार, आम्ही समक्ष बघणार असं त्याचा हट्ट होता. त्याची इच्छा पूर्ण झाली की तो समक्ष गेला. त्याला दर्शन पण इतकं छान मिळालेलं आहे. मस्त खूप वेळ थांबला दर्शनाला. सगळीच इथली घरापासली मुलं सगळीच गेलेली होती, आणि खूप छान सगळ्यांना दर्शन मिळालेलं आहे. त्याच्या पायावर डोकं ठेवून त्यानं नमस्कार केलेला आहे. इतकं छान त्याला दर्शन मिळालेलं आहे. आम्हाला काय वाटलं तर त्याला दर्शन लांबनच मिळणार, पण खूप प्रचंड गर्दी असते त्यानं. आणि त्यालाही सुद्धा वाटलं की आता काय आपल्याला म्हणजे आज जाता येणार नाही, म्हणजे लांबच पाया पडून बाहेर पडावं लागणार. म्हटलं त्याच्यासाठी तर मी गेलेलो आहे. लालबागचा राजा, चिंतामणी, त्यांचं सगळ्यांचंच दर्शन त्याने घेतलेलं आहे. मुंबईतली गणपती आहेत ना, ती सगळीच त्यांनी बघून आलेले आहेत मुलं, आणि खास लालबागच्या राजासाठी आणि चिंतामणी त्यांच्यासाठीच गेलेला होता, म्हणजे गणपती बघायला. तर त्याला खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि मला सांगत होता फोन करून की मम्मी, लालबागचा राजाला लांबून बघताना एवढं काय वाटत नाही, ज्या वेळेला तुम्ही त्याच्यासमोर जाल ना, डोळ्यातनं आपोआप पाणी येते. त्याच्या डोळ्यातनं आपोआप पाणी येत होतं. इतकं तो भावुक झालेला होता. छान दर्शन झाले, त्याला मस्त दर्शन झालेलं आहे. कालच तो आलेला आहे. खूप मानतो गणपतीला, श्रद्धा आमची खूप आहे गणपतीवर. आता यावर कोथिंबीर घालायची, उकळी आली चांगली. आता ह्या छोले आहेत ना, तुम्हाला जर पातळ वाटत असले तर मॅश करायचे, आणि छोले त्यानं नक्की असं करून बघा, पुन्हा पुन्हा करून खाला, असं छोले लागतात हे. चला झालेला आहे छोले. आणि आठवण म्हणून त्याच्या मनात होतच जायचं. एक दिवस मुंबईला गेलं की नाही, लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. 2 महिने त्यानं बुक केलेलं होता. ते काय तर तिकीट मिळते, ते 2 महिने झाले त्यानं बुक केलेला होता. सगळ्याच मुलांनी केलेले होते. आणि आठवण म्हणून त्यानं ते फोटो आणलेला आहे लालबागचा राजा. इतकं श्रद्धा आहे गणपतीवर, लालबागच्या राजावर. म्हणून आमच्या घरात बघा लालबागचा राजाच असतो. पहिला दगडूशेठ होता. लालबागच्या राजाची मूर्ती अशी बघितलेली आम्ही, आणि एकदम मनात भरली ती. तेव्हापासून आम्ही लालबागचा राजा घरात आणतो. तर त्याची मनासारखं झालं. एकदा दर्शन घेतल्यावर त्याचा असा चेहरा झालाय, एकदम खुश झालेला आहे तो. आणि त्याची खूप इच्छा होती, खूप वर्ष झाले त्याची इच्छा होती की लालबागचा राजा समोरून बघावं आणि त्यांचं दर्शन घ्यावं, अशी त्याची खूप इच्छा होती. झालेले आहेत छोले. नक्की तुम्ही ट्राय करा. त्यानं एकदम साधी सिंपल तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे छोलेची.
सहज कुणी पण करू शकेल असं दाखवलेलं आहे। एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे, जसं मी करते तसंच दाखवलेलं आहे। चला आता इथंच व्हिडिओ एंड करते। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना। बाय। काय तामझाम नाही, काय नाही, झटकीपट होणारी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे छोलेची। नक्की तुम्ही ट्राय करा।